बॉलिवूडचे दिग्गज व दिग्दर्शक सूरज बडजाते यांचा हम आपके है कौन हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात। हा एक अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही। या चित्रपटात निशा प्रेम ही जोडी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीच, मात्र या चित्रपटात रेणुका शहाणे यांनी साकारलेल्या सलमान खानच्या वहिनीची भूमिका ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली। तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका यांनी या चित्रपटातील त्यांच्या अंत्यसंस्काराच्या शूटिंग दरम्यानचे सेटवरचं वातावरण कसं होतं याचा खुलासा केला। या सीनच्या शूटिंग दरम्यान प्रत्येक कलाकार रेणुका यांच्या फोटो समोर बसून रडत होतं, पण हे चित्रीकरण सुरू असताना रेणुका स्वतः सेटवर हजर होत्या। त्यांनी एक YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो सीन शूट करतानाचा सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं। त्या म्हणाल्या, सिनेमात मला पायऱ्यांवरून खाली पडायचं होतं। त्यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या सतत माझी माफी मागत होते। पायऱ्यावरून खाली पडणाऱ्या सीन वेळी सूरज बडजात्या यांनी खास पंच तयार केला होता, जेणेकरून पायऱ्यावरून पडताना मी जखमी होऊ नये, मला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती। पण निधनाची भूमिका साकारणं माझ्यासाठी फार कठीण गेलं असं त्या म्हणाल्या। पुढे त्या असं म्हणाल्या की निधनाची भूमिका साकारताना माझ्या चेहऱ्यावर शांत भाव हवे होते, पण माझे डोळे बंद होत नव्हते, डोळे सतत फडफडत होते। हा सीन शूट होताना रीमा लागू रडू लागल्या होत्या। सिनेमात रीमा लागू यांनी माझ्या आईची भूमिका साकारली होती। हा सीन शूट झाला आणि सूरज बडजाते यांनी कट म्हटल्यानंतर सेटवर सर्व लोक रडू लागले आणि सेटवरील वातावरण अतिशय गंभीर झालं। पुढे रेणुका शहाणे असं म्हणाल्या की हम आपके है कौन नंतर रेणुका ही भाभीच्या भूमिकेत रुळली होती। या भूमिकेनंतर मी कधीही ग्रे शेड्स भूमिका करू शकणार नाही किंवा निगेटिव्ह भूमिका साकारू शकणार नाही असं स्टारकास्ट करणाऱ्यांना वाटू लागलं, पण एक अभिनेत्री म्हणून मला सर्व प्रकारची भूमिका करायला आवडतील। हम आपकेच्या भूमिकेचा प्रभाव इतका पडला की मला टेलिव्हिजनवर अशा सकारात्मक भूमिकाच मिळाल्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।